नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे बटाटा भजी. कुरकुरीत जशी गाडीवर मिळते तशी बाहेर. त्यासाठी 4-5 बटाटे घेतलेले आहे, तांदळाचं पीठ आहे आणि बेसन पीठ आहे. त्यापासून आपल्याला खमंग कुरकुरीत अगदी पाहताच क्षणी खाऊशी वाटणारी बटाट्याची भजी. त्यासाठी बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि तुम्ही जर बटाटा भजी बनवायची असेल तर थोडे छोटे छोटेच असे बटाटे घ्या, म्हणजे त्याच्यात छान चकत्या होतात, पातळ पातळ. आणि बटाटा भजी जास्त मोठी मोठी काढण्यापेक्षा अशी छान छोट्या बटाट्यांची केली, त्याचे चकतेसुद्धा पातळ बनतात. तुम्हाला साच्याची काही गरज लागणार नाही. विळीवरसुद्धा करू शकता अशा पातळ चकत्या. आणि ह्या पाण्यामध्ये घालून ठेवायच्या, थोडंसं मीठ घालून. मीठ घालून का ठेवायचं आहे? कारण पाण्यामध्ये मीठ घातल्याने बटाट्याला चवही छान येते आणि कुरकुरीतपणा येतो. आता बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ, ओवा घातला आहे, त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ. हळद घालायची, लाल तिखट घालायचं, थोडासा आपल्या घरातला मसालाही घालायचा, म्हणजे त्यामध्ये छान सगळे जिन्नस असल्यामुळे भजीला अगदी छान चव येते. आता कोथिंबीर घालायची आहे वरून. कोथिंबीर दिसायलाही छान दिसते आणि त्याची चवही भारी लागते. आता मीठ घालून घेऊ चवीनुसार. चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपल्याला थोडासा चिमूटभर सोडाही घालायचा आहे. सोड्याने छान फुलली जातात आणि त्याचं टेक्स्चरही भारी दिसतं. ओवा घातल्यामुळे आपल्याला ही भजी बाधणार सुद्धा नाही. टिप्स छान आहेत, नक्की करून पहा. आणि ही भजी तुम्ही खाल्ल्याने नक्कीच तुम्हाला पोटात बाधणार नाही, कारण ह्यामध्ये ओवा घातलेला आहे. थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे भिजवून घ्यायचं आहे. अगदी जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर पातळ होईल आपलं पीठ. पिठामध्ये पाणी जेवढं हवं आहे तेवढं थोडं थोडं घालून आपल्याला छान पीठ भिजवून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीत भिजवायचं आहे. हे पहा, जास्त पातळ नाही किंवा जास्त घट नाही. असं वर खालून केलं का छान पडलं पाहिजे, रसरशीत असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, पण खायला एकदम खमंग. आता पीठ भिजून झालं आहे. तेल ठेवायचं आहे कढईमध्ये तापायला. लोखंडाची कढई आहे, त्यामध्ये तेल ठेवलेलं आहे. कोणतंही भांडं म्हटलं का लोखंडाचं असलं का त्यामध्ये आपल्याला छान लोह मिळतं. तुम्ही कढई घ्या, तवा घ्या किंवा कोणतंही पॅन घ्या, पण लोखंडाचा भांडं वापरलं तर चांगलंच असतं. तेल गरम झालं का आपण बटाटा त्यामध्ये बुडवायचा आहे पिठामध्ये आणि तेलात सोडायचं आहे. जास्त गर्दी करायची नाही, नाहीतर आपला बटाटा भजी फुगणार नाही. तेल कडकडीत तापवायचं, नंतर थोडंसं स्लो करायचा गॅस, म्हणजे भजी आपली कुरकुरीत होतात. पहा मैत्रीण, तुम्हाला ही भजी आवडली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. अगदी खमंग कुरकुरीत अशी भजी पाहताच तोंडाला पाणी सुटेल आणि करून पाहाल.
बटाटा भाजी म्हटलं का मुलांच्या आवडीची. मैत्रिणींनो, टम फुगलेली बटाटा भाजी तुम्ही पावाबरोबर सुद्धा खाऊ शकता चटणी लावून, किंवा असंही खाऊ शकता. तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही खाऊ शकता. आमच्या इकडं तोंडी लावायला सुद्धा बटाटा भाजी करतात बरं. भाजीला काही नसलं का चला पटकन चकत्या बनवा आणि बटाटा भाजी काढा. आमच्या घरात तर सगळ्यांना आवडतात. तुम्हालाही आवडेल, नक्कीच करून पहा. आणि पावसाळा म्हणा उन्हाळा म्हणा, आमच्याकडे ते कधीही बटाटा भाजी आम्ही करून खातो. झालेली आहेत पहा तुम्ही. आणि चहासोबत म्हटलं तरी चालेल, छोट्याशा भुकेला किंवा तोंडी लावायला पावासोबत ही भजी नक्कीच करून पहा. आणि परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय बाय मैत्रिणींनो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बटाटा भजीचा स्वाद घ्या. बाय बाय.